ह्या एकत्र आलेल्या आहेत. कोण गेलंय, कोण म्हणजे जास्त अतिदक्षता विभागामध्ये आहे, कोण सिरियस झालंय, कोणी दारूचं सेवन केलं याची देखील आता चर्चा सुरू आहे. त्यांना देखील संकट आहे. त्यांच्या घरामधील कोणाचा भाऊ असेल, कोणाचे पती असतील, कोणाचा दीर असेल, कोणाचे वडील असतील, या सर्व गोष्टी आता जसं जसं समोर येत आहेत तसे तसे लोक जे आहेत त्या चर्चा करतायत आणि त्यांच्यामध्ये मनामध्ये सगळं भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे. या परिसरामध्ये सगळी एवढी अवैध सगळी दारू विकते. तुम्ही सगळ्या महिलांनी खरं तर पुढाकार घेऊन ही लय वेळा घेतला, लय वेळा पुढाकार घेतला, पण उलट आहे ना पुढाकार घेणारेच पहिले आज जाते. पुढाकार घेतला ना महिलांनी, तर महिलांना डोळ्यावर धरलं गेलं. त्यामुळे महिला डेअरिंग करत नव्हत्या. 10 नहीं 12 जन हो गए. मेरा बोलना क्या आ रहा है, अभी जो भी है कड़क स्ट्रिक इधर से लेना मांगता, जो भी है क्यों मर रहे, किस लिए मर रहे, बोल रहे कि नेचुरल मौत. इतने जन नेचुरल मौत से नहीं मरते, नेचुरल मौत से कोई इतने जन सब ये पीने की वजह से मरे. और ये अभी से नहीं मरे, यहाँ 1-1.5 महीने केमिकल, ये 1-1.5 महीने से इधर चल रहा है. सब 1-1.5 महीने से एक मेरे यहाँ एक बाई काम करती थी बर्तन की, मेरी मम्मी के यहाँ बर्तन की एक बाई काम करती थी. उसका आदमी भी दारू से मरा, जो इधर ने क्या. आप कितने साल से यहाँ पे रहते हो? मेरा बचपन गया है. जिंदगी मेरा बचपन, मेरे मम्मी का घर इधर है, मेरा कासरवाड़ी में, पर मेरा रोज का आना जाना चलते रहता. हमारा वर्कशॉप है. मेरा बोलना क्या, आप आएंगे और जाएंगे, न्यूज लेंगे, पर जो जवान जो मरे अभी वो भी बच्चे उनके, और ये जो मरे वाले ना सब उनके घर के करता धरता है. चलो वो पीते थे, बोलने वाले सांगते ना, लय आवाज उठवला. प्रत्येक वेळेस आम्ही असे मोर्चे पण घेऊन गेलो, तुम्हाला दडपण्याचा तुम्ही प्रयत्न केला पण काही झालं नाही. काही नाही. ब्रिज खाली एवढे जवान पोरं रोज प्यायला बसतात, पण त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही. हे बंद झालं पाहिजे. आज एवढ्या जवान मुली येतात, जातात. परत उद्यापासून चालू हे आहे. रेल्वे बंद केल्यामुळे सर्व मुली म्हणजे जेवढे जाऊन कामाला जातात येतात, महिला येतात, लेडीज आहेत, जवान मुली आहेत, त्या तिथून येतात, घाबरतात त्या यायला. का तर ब्रिज खाली हे सगळेजण प्यायला बसलेले असतात. सगळ्यात महत्वाचं ते बंद केलं पाहिजे. भले तुम्ही विकत आणा, काही करा, पण ते बंद झालं पाहिजे. इथं पोलीस चौकी वगैरे पाहिजे की नको? पोलीस चौकी आहे ना, काय करतात तेव्हा मध्ये बंद झालं असतं आतापर्यंत. जर त्यांनी कारवाई केली असती तर ते बंद झालं असतं ना, पण ते चालूच आहे, बंद झालंच नाहीये. सक्त कारवाई ही करायलाच पाहिजे. सक्त कारवाई होतच नाहीये. होतच नाहीये. आज परिसर जरी झाली ना, जरी झाली कारवाई झाली ना, एक दिवसापुरती होती, दुसऱ्या दिवशी परत चोरून लपून दारू विकणं चालू. आज आजोबा याच भागातील 10 लोकांना सार्वजनिकपणे श्रद्धांजली वाहण्यात येते. मोठी शोकांतिका आहे. दारू पितायत लोक, दारू. बरोबर आहे. 40 वर्षापासून इथं धंदाच उघडलेला आहे आणि अधिकारी स्टाफ हे सगळे त्यांचेच. काय करणार. आणि वोटिंग साठी सगळं त्यांचेच हात चालतो, त्यांचेच धंदे त्यांचेच आहेत. आज नाही बघत आम्ही. उलट आहे ना, कोण जर सांगायला गेलं ना त्यांना, तर उलट त्यांच्याच दबाव आणते. त्यांच्या घरात घुसून पोरांना त्यांच्याच मारते. बरोबर. त्यामुळे कोणी पुढाकार घेत नाही ना. आज याच परिसरामध्ये, काय परिसराचं या नाव विचार, संजय नगर फुगेवाडीमध्ये असंख्य लोक जमलेले आहेत. अतिशय गल्ली बोळातला सगळा भाग आहे. छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये लोक राहतात. कष्टकरी वर्ग आहे आणि त्याच हातावरची पोट आहेत सगळ्यांच्या. अगदी मावशी मिठात बरोबर सगळ्यांच्या प्रतिक्रिया तरी घेतल्या. आज सर्वांच्या तीव्र प्रतिक्रिया बाहेर पडतात, कारण घटना देखील संवेदनशील आहे. 10 लोकांचा याच्यामध्ये विषारी केमिकल युक्त दारू पिऊन त्याच्यामध्ये दुर्दैवी अंत झालेला आहे. अनेक वेळा यांनी आवाज उठवला, मात्र यांनाच मारण्याचा प्रयत्न केला, यांचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या भावना देखील रास्त आहेत. मात्र प्रशासन काय करते, स्थानिक नगरसेवक काय करतायत, हा सगळा प्रश्न उपस्थित होतो. जेव्हा ही घटना इतक्या मोठ्या प्रमाणावर घडली, माध्यमांनी दखल घेतली आणि जेव्हा आम्ही ग्राउंड रियालिटी चेक करायला आलो, तेव्हा सगळ्या या वास्तव गोष्टी समोर आल्या. आज मंडळाला 10 लोकांना आपल्याच भागातील सार्वजनिक श्रद्धांजली वाहण्याची वेळ ही कुणी आणली? सार्वजनिक श्रद्धांजली वाहण्याची वेळ प्रशासनाने आणलेली आहे. कारण ही गोष्ट असं नाही की एक ग्राउंड लेवलला एकाच ठिकाणी दारू विकली जात होती. ज्या ठिकाणून दारू आली, साहजिकच सर्व प्रशासन यंत्रणेला माहिती आहे की दारू एवढा मोठा सप्लाय झालेला आहे, तर त्यांचं लक्ष नव्हतं का? तर आता आमची रास्त मागणी आहे, हातावर पोट असणारे 30च्या वयोगटातले जे माणसं गेलेली आहेत, त्यांचे लहान लहान लेकरू आहेत, तर त्यांना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक त्यांना मदत मिळालीच पाहिजे. ती जर नाही मिळत तर येणाऱ्या 4 दिवसामध्ये आम्ही पूर्ण वस्ती, कारण आज महाराष्ट्रामध्ये संजय नगर फुगेवाडी हे नाव चमकलेलं आहे.
चमकले कसलं लोकांच्या हे आम्हाला वाईट वाटतंय. निर्माण झालं की हे का झालं? एवढी केमिकल युक्त लोक दारू पिऊन पितात करतायत काय लोक? हे chemical जे आहे- नाहीत का? आता आम्ही हे नाव चमकणं नाही म्हणत, याला काळीमा फासणं असं म्हणताय सगळ्या. काळीमा झाला. हे जे रसायन मिश्रित जे झालेलं आहे अजूनही वायसीमध्ये रिपोर्ट क्लिअर दिले जात नाही. ते काय म्हणतात की एखाद्याचा अटॅकने मृत्यू झालाय, एखादा असं झालाय. 10 जणांचा नैसर्गिक कसं काय मृत्यू? ते पण दारू पिल्यामुळे झालेलं आहे. हे आमचं स्पष्ट बोलणं की दारू पिल्यामुळे झालेलं आहे. मग ही दारू ज्या ठिकाणून आली, आता आमची मागणी आहे की स्थानिक प्रतिनिधी असो, संविधानाचं पद भूषवणारे आमदार खासदार असो, ह्या कुठल्याच भागात ती विकलीच गेली नाही पुन्हा परत. तर ते आमची मागणी की त्या मुलांना त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत दिलं पाहिजे. काय तुमचं काय म्हणणं आहे? भविष्यात असं होणार नाही यासाठी काय खबरदारी घेणार तुम्ही आता? आम्ही काय जरा तुम्ही सिनियर वाटता इथले, तुम्हाला अनुभव असेल, बरेच वर्ष राहायला वाटतं तुम्ही इथं. आम्ही प्रशासनाला हेच विनंती करतो की हा इथला संजय नगर हा मोलमजुरी करणारे आणि गरीब वर्गातला हा इथला एक परिसर आहे. इथले बहुतेक लोकांना पक्की नोकरी नाही, काय नाही, त्यांचे मुलं वगैरे. तुमचं काय म्हणणं की भविष्यात आता अशी वेळ येऊ नये संजय नगर? 10 लोकांच्या घरामध्ये आज अंधार आहे, 10 लोकांचं जीव गेलेले आहेत, निष्पाप कष्टकरी सगळे वर्ग आहेत. आणि हा बोर्ड, शुभेच्छांचा बोर्ड, त्याच्यावरती आज नावं वाढत चालली आहेत. फुगेवाडीतले बोर्ड नावं वाढत फक्त चालली. निधनाच्या बातमीनीच लिहिले गेलेले आहेत अख्ख्या फुगेवाडीमध्ये. आणि आतापर्यंत 12 डेथ झालेले आहेत. लाईव्ह आता 3 पेशंट आता जस्ट नेले वायसीएमला. जबाबदारी प्रशासन बाकी काय, एवढं छोट्या एरियामध्ये जर 3 दारूची दुकानं असतील ते बंद करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. काय चाचा तुमच्या भागात काय चाललंय सगळ्या गोष्टी? आमचे तर 12 डेट झाले. आता आम्हाला काय समजा नाही काय करायचं, अजून किती होतील माहित नाही. दारूबंदीसाठी काय करणार आहात की नाही? करायलाच पाहिजे. प्रशासन याच्यावरती कडक तुम्ही कारवाई काय करायला पाहिजे. प्रशासन जागा होईल तेव्हा होईल, पण तुमच्या शेजारचा बंधू दारू पितोय, तो मरतोय, त्यासाठी तुम्ही काय आवाज उठवणार आहे की नाही? मी सगळ्यांना उठवायला, आता कलम उठवायलाच पाहिजे. हात काही ना काही करायलाच पाहिजे. पब्लिक हम लोग तैयार है सब लेने के लिए, पर वहां से भी लेना मांगता ना, वहां से डायरेक्ट बोल रहे कि नेचुरल मौत है. ये क्या तरीका है? मर रहे किस लिए, क्या कारण से मर रहे हो आप, तो वो बता रहे नहीं है न्यूज वाले. कुत्ते वालों को बचा रहे हैं वो लोग. वही कर रहे रहेंगे ना, फिर उधर से उनको पूरा पेपर मध्ये ही गोष्ट चुकीची आहे. मला काय म्हणायचं, ही गोष्ट चुकीची आहे. आज ते सकाराम पीबी फुगे बरोबर. ते आम्ही लहानपणापासून पाहतोय, पितोय, ते भरपूर पिणार आहे. अचानक असं त्यांची नॅचरल मौत नाहीच आहे. हे दारूमुळे झालेलं आहे. हे काय चुकीचंच आहे. आम्हाला आहे ना, आमची हीच मागणी आहे की हे दारूचे अड्डे पूर्णपणे बंद झाले पाहिजे. किती अड्डे तिथे? किती अड्डे? किती भट्ट्या आहेत? त्या पलीकडे तर एवढ्या भट्टे आहेत, दारू भट्ट्या पलीकडे, आम्ही तर मोजू पण नाही शकत किती आहेत. हे आज पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातील संजय नगर, फुगेवाडी या भागातील वास्तव आहे. असंख्य भट्ट्या आहेत, लोक दारू पितायत, लोकांना रोजगार नाहीयेत, कर्ज वाढत चाललेले आहेत, लाडक्या बहिणींचे हप्ते येत आहेत, त्याच्यावर कुठेतरी यांचा उदरनिर्वाह चालतो की काय? आता आज सरकारला प्रश्न विचारलेला आहे. तरुण मुलं येऊन दारू पितायत, शिक्षणाच्या नावाने बोंब आहे. हे सर्व दृश्य आज महाराष्ट्राला जय महाराष्ट्राने दाखवलेलं आहे. आणि याच फुगेवाडीमध्ये आज सगळ्या याच फलकांवरती शोक संदेश देण्यात आलेले आहेत. 12 ते 15 जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी अंत झालेला आहे. सगळ्या फुगेवाडीमध्ये हीच चर्चा आहे की दारूचे गुत्ते बंद कधी होणार. आम्ही आवाज उठवला तर आमच्यावरती मारहाण करतात, आमचा आवाज दाबतात. प्रशासन नक्की वाचवतंय कोणाला? आणि यांना सार्वजनिक श्रद्धांजली वाहण्याची वेळ आणली कोणी? कॅमेरामॅन दीप मिश्रासह मी प्रीतम पुरोहित, जय महाराष्ट्र, पुणे.